जेव्हा आपण स्टेजवर प्रेझेंट करणार आहोत स्वतःला ते रिअली थोडंसं डिफिकल्ट असतंय, कारण स्टेज फिअर असू शकतं आणि एवढ्या हजारो लोकांसमोर बोलायचं आहे, तेवढा कॉन्फिडन्स तिथे येत नाही, कॉन्फिडन्स लूज होतो, काही ना तिथे गेल्यावर थरथरल्यासारखं वाटतं, काही तर नावच विसरतात, असंही होऊ शकतं. पण हे सगळं सायकोलॉजिकली करेक्ट आहे. पण त्याच्यासाठी आपण करायचं काय की आपल्याला तर तिथे प्रेझेंट करायचं. अनेक मुलं मुली स्टेजवर जात नाही, त्यासाठी म्हणजे काय करायला पाहिजे? नाही, खरं तर मी सगळ्यांना तेच पुन्हा एकदा सांगू इच्छिते की आपण स्टेजवर जावं, कारण आपणासाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण आपण स्टेजवर जेव्हा जातो तेव्हा आपण जातो कसे, बोलतो कसं, त्याच्यामुळे आपला एक स्वभाव समजतो. त्यासाठी त्यांनी काही प्रॅक्टिस वगैरे काय? हा, नाही, तेच सांगते की त्यांनी हे सगळं महत्वाचं आहेच. पण हे कधी शक्य होणार आहे तर त्यासाठी तुम्ही थोडी प्रॅक्टिस करायला हवी. कारण जनरली काय होतं, आपली जी पूर्वीची जी प्रथा आहे, रूढी आहे, त्यानुसार आपण मुलींना बघायला जात असतो. त्याच्यामुळे मुली मेंटली कुठेतरी प्रिपेअर असतात की आपल्याला 2-4-5 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. आणि आता थोड्या बदलत्या काळानुसार कदाचित मुलंही प्रिपेअर असू शकतात मेंटली, पण ते घरातला कार्यक्रम झाला. पण हा जेव्हा आपण स्टेजवर प्रेझेंट करणार आहोत स्वतःला ते रिअली थोडंसं डिफिकल्ट असतंय, कारण स्टेज फिअर असू शकतं आणि एवढ्या हजारो लोकांसमोर बोलायचं आहे, तेवढा कॉन्फिडन्स तिथे येत नाही, कॉन्फिडन्स लूज होतो, काही ना तिथे गेल्यावर थरथरल्यासारखं वाटतं, काही तर नावच विसरतात, असंही होऊ शकतं. पण हे सगळं सायकोलॉजिकली करेक्ट आहे. पण त्याच्यासाठी आपण करायचं काय की आपल्याला तर तिथे प्रेझेंट करायचं कॉन्फिडेंटली. मग त्याच्यासाठी आपण थोडीशी प्रॅक्टिस करू शकतो. हवं तर आपण आरशासमोर उभं राहून एक आपलं 2-4 दिवस प्रॅक्टिस करा, कारण आपल्याला अजून भरपूर वेळ आहे. 24 डिसेंबर आपली तारीख आहे. तर तोपर्यंत आपण मेंटली जर स्वतःला प्रिपेअर केलं आणि थोडीशी याची प्रॅक्टिस केली तर हे अगदी सहज शक्य आहे. आणि तुमचं जे समाजावर इम्प्रेशन पडणार आहे ते तर बेस्टच असणार आहे, मग त्याच्याबद्दल वादच नाही. आणि मग निवडीची प्रक्रिया ती पुढची गोष्ट आहे. समजा तुम्ही घाबरला किंवा एखादा वाक्य विसरला तरी तिथं लाजायचं नाही किंवा म्हणजे कमीपणा वाटून घ्यायचा. कारण की समोरच्या प्रेक्षक आपला समाजच आहे, त्याच्यामुळे त्यांना माहितीच आहे की तिथे गेल्यानंतर काय होतं हे प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून बिनधास्त आपण जायचं आहे, बिनधास्त बोलायचं आहे आणि नॅचरली जे तुम्ही बोलणार ते फार महत्त्वाचं असतं. म्हणून ह्या मेळाव्यात आपण अवश्य पुस्तिकेचं महत्त्व तर खूपच आहे. हो, नक्की. पुस्तिका ही खरंच महत्त्वाची आहे, कारण की त्यात अनेक मुलांचे बायोडेटा असतात आणि हे फक्त त्याच दिवसापुरता नसून नंतर देखील ते पालक बघतात आणि त्याच्यातून सुयोग्य स्थळ असेल तर ते कॉन्टॅक्ट लगेच करतात आणि अशा पद्धतीने अनेक लग्न जोडण्यास मदत होते. अगदी खरंय. कारण कसं होतंय की आपण मुलगी ज्याला जन्माला येते, मुलगी म्हणजे बेटी म्हणजे सोन्याची पेटी असं म्हणून ज्या मुलीला आपण खूप लाडाने वाढवतो, तिला चांगलं शिक्षण देतो, ती नोकरीला लागते आणि मग तिचा जेव्हा आपण विवाहाचा विचार करतो तेव्हा तिला योग्य स्थळ असेल का की यापेक्षा योग्य असू शकतं असा विचार प्रत्येक पालकाला येत असतो. आणि अशा वेळेस मग जेव्हा ही पुस्तिका तुमच्या समोर असेल तर तुमच्या प्रत्येकाने आपला विचार केलेला असतो भविष्यासाठी, तो वर असो किंवा वधू असो. कारण वराचं तीच गोष्ट असते, कारण वरही तोच विचार करतो की येणारी मुलगी ती आपल्या घराला सांभाळणारी असेल का, ती समजा नोकरी करणारी असेल का, किंवा ती गृहिणी चांगली होईल का. तर हा विचार प्रत्येक दोघी पक्षांकडनं हा विचार केला गेलेला असतो. पण मग पुस्तिकेमुळे काय होतं की ऍट अ टाइम आपल्याला एवढे सगळे स्थळं असतात आणि जेव्हा आपण स्टेजवर जातो तेव्हा थोडंसं कुठे ना कुठे पुसटची कल्पना येत असते की हे स्थळ आपल्याला मॅच होण्यासारखं आहे. आणि मग 2-4 स्थळं जर असे असतील तर त्यातनं आपण एक मग निवडू शकतो. म्हणजे निवडीची जी प्रक्रिया आहे ती अधिक सोपी होती आणि तिथूनच सुरुवात होते. हो, आणि ते अधिक सोपी होत असते आणि दोन्ही पक्षांसाठी खूप महत्वाची असते. म्हणून आपण सर्वांनी आवर्जून ह्या वधूवर मेळाव्यामध्ये सहभागी व्हा. आणि पुस्तिकेचा अजून एक असा फायदा आहे की तिथं पर्याय खूप आहेत. किंवा एखादं स्थळ बघायचं असेल तर आपला पैसा आणि वेळ जातो, परंतु ह्या ठिकाणी खर्च न करता त्या पुस्तिकेत अनेक स्थळं उपलब्ध आहेत आणि आपण सहज आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना सहज आपण कॉन्टॅक्ट करून ते पुढचा पर्याय आपण निवडू शकतो. खरंच म्हणजे बदल ही काळाची गरज आहे आणि काळानुसार आपण बदलायलाच हवं. आणि आपला समाजही बदलतोय. पूर्वी जर आपण पाहिलं तर पूर्वीच्या चालीरीती थोड्याशा वेगळ्या आहेत आणि आजच्या काळानुरूप हे जे वधूवर मेळावे होत आहेत ते 100 नाही ते 101% अगदी योग्य आहे आणि योग्य वेळी होत आहे. तर आपण सर्वांनी याचा फायदा घ्यावा, कारण आपणा सर्वांसाठीच हे सगळं मंडळाने आयोजन केलेलं आहे.